नमस्कार मंडळी, आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज पप्पांना जाळावर गेलेले, म्हणजे समुद्रात जाळ टाकलेलं होतं, तर त्याच्यामध्ये ना थोडी मच्छी लागलेली आहे। तर ती तुम्हाला आता दाखवते, काय काय मच्छी लागलेली आहे ती, आणि प्लस रेसिपी पण दाखवते। तर चला, काय मच्छी लागली आहे ती आपण बघूया। तर ही बघा, ही सकाळी जाळामध्ये मच्छी लागलेली, म्हणजे काल जाळ टाकलेलं ना, काल संध्याकाळी टाकलेलं नाही, काल संध्याकाळी जाळ टाकलेला आणि सकाळी उचलायला गेलेले। तर एवढी मच्छी लागली। तर काय काय मच्छी आहे ती बघूया आपण। काय वरस, ढोमी मांदेला, शिंगाली, वडा आणि चिंबोरा। हे बघा, एवढी मच्छी लागलेली होती। आणि ही बघा, ही मच्छी काकांनी दिली आहे तल्यातून, कटले दिलेले आहेत तल्यातून, हे जिवंत आहे। आणि हा बघा वाट बघतोय बंटी। बंटी पाहिजे, बंटे घे, हा बघा घे। तर मच्छी आपण आता ही साफ करून घेऊया, नंतर मग आई काय रेसिपी बनवणार आहे त्याची ती पाहूया। कटले बघा जिवंत आहेत। बारकीवाली जी खाडीची मच्छी जी होती ती कापून झालेली आहे। तर आता कटले साफ करायला घेतलेले आहेत। आणि एक ही काय वरस, ही एक साफ करायची राहिलेली आहे। तर बघूया आपण कटला कसा साफ करायचा। तर बघा, आपली मच्छी साफ करून झालेली आहे। तर आता स्वच्छ तिला धुवून घेऊया आपण। मच्छी साफ करून झालेली आहे आपली। इकडे ह्यांचे डोके जे असतात ते साईडला काढून ठेवलेले आहेत, कालवण बनवण्यासाठी, म्हणजे रस्सा करण्यासाठी। आणि हे तुकडे आहेत त्या फ्राय करण्यासाठी। तर आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून मॅरिनेशन करायला ठेवूया। मीठ टाकते, हळद टाकते, आगरी मसाला, बस। गरम मसाला 1 चम्मच, धनिया पावडर, आता मसाला लावून झालेला आहे। लसूण कुटून घेतलेला आहे। चूल जी आहे ना ती एकच आहे ना, मग फ्राय वाले आपण चुलीवर आज बनवणार आहोत आणि कालवण जे आहे ते गॅसवर बनवणार आहोत। तर बघूया आता आपण तरीवालं कालवण कसं बनवायचं ते। त्याच्यामध्ये फक्त जी मच्छी होती ना त्यांचे डोकेच घेतलेले आहेत रश्श्यासाठी। आणि हा चिंबोडा आहे जो चालायला लागलेला तो। लसूण टाकलेला आहे। लसणाला चांगला असं ना गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं।
हळद टाकली आहे. तर आता मच्छी टाकूया आपण. बघा तेलामध्ये अशी थोडीशी परतून घ्यायची मच्छी, मग वहीच वास येत नाही. आता ह्याच्यामध्ये आगरी मसाला टाकूया आपण. पाणी टाकूया. चवीनुसार मीठ टाकूया. त्या कालवणात आंबट म्हणून आपण ही चिंच टाकणार आहोत. ह्याच्याने खूप टेस्ट येते कालवणाला. चिंच नसेल तर कोकम टाकायचं, आंबोशी. हे बघा चिंच आपली सोलून झालेली आहे. आता आपण हे कालवणात टाकू. कालवणाला उकळी आलेली आहे. तर 10 मिनिटात आपलं रश्शाचं कालवण रेडी होईल. तोपर्यंत आता आपण फ्रायवाली जी मच्छी आहे तिची तयारी करूया. आईने चूल पेटवली आहे. तर आता चुलीवर आपण फ्रायवाले मच्छी बनवूया. आईने चुलीवर फ्रायवाली मच्छी बनवायला घेतलेली आहे. तवाही गरम करत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये तेल टाकले आलेलं आहे. त्यानंतर आपण आता लसूण टाकूया. हळद अर्धा चम्मच. तर आता आपण याच्यामध्ये मच्छी टाकूया. तुकड्यांना ना थोडी हळद लावलेली होती आधी. जेव्हा आपण मॅरिनेशनसाठी ठेवलं होतं ना तेव्हा हळद तुकड्यांना लावली होती. पण जेव्हा आपण फ्राय करायला घेतो ना तेव्हा तव्यामध्ये अजून थोडीशी हळद टाकायची. त्याच्याने ना जी मच्छी असते ना मच्छीला असा छान असा कलर येतो. तव्यामध्ये टाकून झालेली आहे. आता साईडून थोडं थोडं तेल सोडायचं. 2-3 मिनिटं आपली झालेली आहेत. आता आपण ह्यांना पलटी मारायची. तुकड्या फ्राय करायच्या बाकी आहेत. तर एकदाच होत नाहीत ना. बघा 15 मिनिटं झाली आहेत आणि आपलं रस्स्याचं कालवण जे आहे ते शिजलं आहे चांगलं. आता ह्याच्यामध्ये 1 छोटा चम्मच मी गरम मसाला टाकते आणि थोडीशी कोथिंबीर. थोडंसं सावकाश हलक्या हाताने हलवून घेते, नाहीतर मच्छी चुरते. गॅस बंद करते आता मी. बघा किती छान असं आपलं मच्छीचं कालवण रेडी झालं आहे. आपल्या फ्राय झालेल्या आहेत. पहा कसे छान असा ब्राऊन कलर आलेला आहे. क्रिस्पी एकदम झालेले आहेत तुकडे आपल्या.
छान अशा तुकड्या फ्राय करून झालेल्या आहेत. आणि ह्या दुसऱ्या तव्यातल्या तुकड्या त्याही छान गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत बघा. आणि इकडे कालवण ही आपलं रेडी झालेलं आहे बघा. किती छान अशी तरी आलेली आहे वरती. तर गाईज आता आपली रेसिपी बनवून झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.